हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो. एक एक करून यावेळेस सगळं घरच नॉमिनेट झालंय जवळपास, तन्वी आणि विशालला सोडून आणि राखी सावंतला एक सोडून. बाकी सगळे नॉमिनेशनमध्ये आहेत. चला तर मग अजून काय काय झालं एपिसोडमध्ये सगळं पाहूयात. एपिसोडची सुरुवात होते मागच्या दिवशीच्या टास्कपासून. नॉमिनेशनचा टास्क असतो, त्यामध्ये काही लोकांना नॉमिनेट ऑलरेडी केलेलं असतं. त्यामध्ये आता रोशनची बारी असते. रोशनला दोघा जणांना नॉमिनेट करायचं असतं. पहिला तो राकेशला चूज करतो. राकेशला बोलतो की तू शॅडो आहेस, तू असं करतोयस, तू तसं करतोयस, हे तू ह्यांच्या जीवावर बंदूक ठेवून तू गोळी चालवतोयस वगैरे वगैरे. त्यानंतर प्रभूला करतो. प्रभूला सांगतो की तू मला पण शॅडो वाटतोयस. प्रभू तिथे एक रिस्पॉन्स देतो, चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देतो. ते बोलतो की मी तर शॅडो आहे का नाही माहिती नाहीये, पण तुम्ही मात्र विशालची शॅडो आहात आणि रुचिताची शॅडो आहात. विशाल तुम्हाला सांगतो ते केळं घ्या आणि तिकडं थांबा, तुम्ही हे करा, ते गांजर घ्या तिकडं थांबा. ते विशाल जे सांगतं ते तुम्ही करता आणि तुम्ही म्हणून विशालची शॅडो आहात. म्हणून विशाल प्रभूनी असं एकदम स्पष्टपणे उत्तर दिलं तिथे. त्यानंतर तन्वीची बारी आली होती. तन्वी ऑब्विसली गोष्ट आहे की आता जेव्हा पहिलं कसं होतं की ज्या टीमकडे या टोळीकडे कमी मेंबर्स होते तर बाकीचे नॉमिनेट होणार होते. आणि आता काय झालं की डायनामिक्स चेंज झाले. टोळीकडे जास्त मेजॉरिटी झाली आहे आणि इकडं आता कमी लोक झाले, तर नॉमिनेट ऑब्विसली टोळीचे जास्त होतील. तर मग तन्वीनी रुचिताचं एक नाव घेतलं आणि प्राजक्ताचं एक नाव घेतलं. जेव्हा प्राजक्ताचं नाव घेतलं तेव्हा ती सांगते की बाबा ही फक्त बाल्कनी मेंबर आहे वगैरे वगैरे. आणि रुचिताचं घेतलं तेव्हा सांगते की हे इररिलेव्हंट बोलते, हे तन्वी कोलतेचीच कॉपी करते, ही असं करते, हिला माझ्याकडून फुटेज लागते, हे असं करते तसं करते. भाई कोणाला कोणाकडून फुटेज लागतं तुम्ही करा डिसाईड आणि मग आम्हाला सांगा बाबा. तुमच्यातच एकदम तुम्हालाच कळलं ना की कोण कोणाकडून फुटेज घेतंय आणि काय नाही. तन्वी वर्सेस रुचिता सेकंड वीक पासून चालू आहे. त्यानंतर मग सचिन येतो. सचिन अनुश्रीला एक करतो कारण अनुश्रीने त्याला केलं होतं. आणि नेक्स्ट त्यांना राकेश बापटला करतात. राकेश बापट इथे थोडासा फॉर्ममध्ये येतो की मला इररिलेव्हंट कारणावरून करताय, हे करताय की मी सॉफ्ट प्लेअरला टार्गेट करतोय. कारण विशाल आणि रुचिताला मी ॲज अ कॉम्पिटेटर समजतोय, कारण ते मला ह्याच्यामध्ये पाहिजेत म्हणून मी त्यांना कधी नॉमिनेटच नाही करणार, असं नाही करणार, तसं नाही करणार. भाई ठीक आहे, माहिती आहे तुझा गेम तो राकेश बापटचा. त्यांनी मोठ्या मोठ्या गोष्टी हाणल्या तिथं तर रडत बसला होता तिथं. तर सचिनला थोडं ते ॲग्रेसिव्हली बोलतं की तू वीक आहेस म्हणून तुम्ही तर जाणारच आहे, म्हणून मला माहिती होतं तुम्ही किती खेळणार आहे, हे करणार ते करणार आहे. त्यावर सचिन पण बोलतो की तुम्ही मला नको सांगू की मी कधी जाणार आहे, ते लोक डिसाईड करतील, तुम्ही हे करू नका. त्यानंतर मग प्रभूची बारी येते. प्रभू पण सांगतो की सचिन आणि रुचिता जामदार. मग तिथं ते चालू असतं की प्रभू आपला एकदम पॉईंट मांडतो की एकदा ही चालू झाली की एकदम समृद्धी महामार्गाला लागते आणि लागली की एकदम तिच्या गाडीला ब्रेकच लागत नाही, एकदम चालतच जाते चालतच जाते चालतच जाते. मला फक्त तिला झोपेतून उठवायचं आणि ब्रेक लाव सांगायचं की एवढं बोलत जाऊ नकोस, जरा आपल्या जबानवर लगाम लाव वगैरे वगैरे. बस मला एवढंच सांगायचं तुला. त्यानंतर मग ही एकदम सॅवेज रिप्लाय द्यायला ट्राय करते रुचिता की मला कोणाला इम्पॉर्टंट द्यायचं आणि कोणाला नाही हे मी ठरवणार. ठीक आहे, तूच ठरव. मग तुझी बारी आली, तू बोल आता. मग तिची बारी येते. तिनं प्रभूलाच सांगते की चाड्या लावा आहे, ह्याचं फक्त धोका बोका धोका बोका सोडून काही दिसलंच नाही. ह्याला अंडे दिलं की हे शांत बसतं अँड ऑल. ह्याचं अंड्याचं लईच मॅटर आहे भाई. एवढं काय हावरट आहे भाई ते. नुसतं अंडे खात असतं, नुसते अंडे खात असतं भाई. अंडे साखर चहा, अंडे साखर चहा, अंडे साखर चहा, बस. त्यानंतर ती रुचिता दुसरं नाव इथंच ह्याचा प्लॅन होता, विशालचा प्लॅन होता की आता विशाल दुसऱ्याच्या डोक्यावर बंदूक ठेवून कसं काय तसं चालवायचं त्याला माहिती नाही आहे, की स्वतःची इमेज मेंटेन करायची आहे. विशालने तिला सांगितलं होतं हळूच की तू तन्वीला नॉमिनेट कर. पण ते तन्वीनं ऐकलं आणि तन्वी थोडासा इश्यू करत होती. म्हणून जेव्हा रुचितानी गेली तिथं, तिला तन्वी नाव जर घेतलं असतं तर मग तन्वी तिला बोलली असते की तू ह्याचंच ऐकून सगळं करतेस वगैरे वगैरे. मग तिथं थोडंसं ह्याचा पण इगो हर्ट झाला की तू का नाव नाही घेतलंस त्याचं. दीपालीचं नाव काही घ्यायची गरज नव्हती कारण दीपाली ऑलरेडी नॉमिनेटेड होती, प्रभू पण नॉमिनेटेड होता, तर तुला नाव घ्यायची काही गरज नव्हती. जर तू तन्वीचं नाव घेतलं असतं तर तन्वी नॉमिनेटेड असते आणि त्यांचा जे ग्रुप आहे ते चारही लोक ऑलरेडी नॉमिनेटेड असते. तर हे त्यांची मागची स्ट्रॅटेजी होती.
स्ट्रॅटेजी बरोबर होती विशालची, पण स्वतः पण करू शकला असता तन्वीला नॉमिनेट. त्याला बाहेर दिसायचं नसेल की तसं वीक की तिला नॉमिनेट करून, म्हणून त्यांनी केलं नसेल, म्हणजे काही रिझन असू शकतं. त्यानंतर मग रुचिताला झाल्यानंतर मग राखीची बारी असते. राखी एकदम फॉर्ममध्ये येते की मी एवढे बिग बॉसचे सीझन करून आले, मला रूल्स माहिती आहेत. तर मी एक ज्यांना रूल हेच नाही आहेत, फक्त मला एक धक्का द्यायचा त्यांना आणि सांगायचं की भाई तुम्ही चांगलं खेळा, म्हणून ते सागराने ह्याचं नाव घेते, रोशनचं. पण बिग बॉस तिथं ट्विस्ट टाकतं. बिग बॉस म्हणतं की भाई राखी तू असशील बाप, मी तुझा बाप आहे. मग बिग बॉस म्हणतं ते त्यांना की यावेळेस 9 जण नॉमिनेटेड आहेत. जे 2 जण आहेत सागर आणि रोशन, त्यांना एक एक वोट मिळाला तरी ते नॉमिनेटेड आहेत. मग यावेळेसच्या नॉमिनेशनमध्ये सचिन, प्रभू, प्राजक्ता, दीपाली, रुचिता, राकेश, अनुश्री, रोशन, सागर 9 जण नॉमिनेटेड आहेत. त्यानंतर मग दीपालीचं कालपासून चालूच होतं की माझ्या डोक्यावरचं ओझं तुम्ही काढलं, माझ्या डोक्यावरचं ओझं तुम्ही काढलं, तुम्ही मला नॉमिनेट केलं ना, मग आता मला टेन्शन नाही, मी करूच शकते, मी ऑलरेडी करतायच भाई. दीपाली मॅम, तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्ही करतच आहात तुमचा पॉईंट मांडून. तुम्ही इकडचा विषय आणता, तिकडचा विषय आणता, तुम्ही म्हणजे टॉपिकशी रिलेटेड असो न रिलेटेड असो, तुम्ही विषय आणून तुम्हाला नॉमिनेट करायचं तुम्ही करताच. त्यात काय एवढं की तुम्ही कालपासून एकच लावलात त्या सागरच्या मागे की तुम्ही मला टॉपिक दिला, माझ्या डोक्यावरचं ओझं कमी केलं अँड ऑल. त्यानंतर विशाल ॲनालाइज करायला की विशालला अनुश्रीचा गेम कळतोय. अनुश्री ज्या प्रकारे आज त्यांनी रिझन दिलं की तू लाईक ह्या दोघांनाच का टार्गेट केलीस, तू प्रभूला पण करू शकली असतीस. मग ती बोलते की प्रभू मला केला असता, मग एकच नॉमिनेशन झालं असतं ना. मग सचिनकडून तू कन्सिडर कसं केलीस, प्राजक्ताकडून कन्सिडर कसं केलीस, त्यावर तिला आन्सर नव्हतं अनुश्रीकडे. तर बेसिकली तिला कळतोय की लाईक ही काय करते की ह्यांचे ओट्स घ्यायच्या ट्राय करते. जे तन्वी आहे, जे प्रभू आहे, जे दीपाली मॅम आहे, जे राकेश आहे, ह्यांच्या गुड नोट्समध्ये राहून ह्यांच्याकडून ह्यांचे ओट्स घ्यायचे ट्राय करते, ह्यांचा फेवर घ्यायचा ट्राय करते. जेव्हा कॅप्टन्सी अराउंड येईल तेव्हा हिला फेवर करतील ते, असा तिचा विचार आहे. तर आता ते किती सक्सेसफुल होईल, किती फेल होईल ते येणाऱ्या टाईममध्येच कळेल. तर पण तो बोलतोय की भाई समजतंय विशालला. त्यानंतर मग विशाल आणि रुचितामध्ये थोडं वादावादी होते की विशाल बोलतो की साला मी एवढं सगळ्यांना पोचलो, फर्स्ट सेकंड वीकपासून पोचलो, पण हे साले तर ऐकायला तयारच नाही आहेत माझं, मी आता काय करू, मला समजेना ना भाई, कसं करावं सुधरच ना चाललंय त्याला, पण आता काय, आता कोणी ऐकायला तयार नाही. मग ते ह्याच्यात वादावाद जाते की तू माझं काय ऐकली नाहीस. मग ती अनुश्री पण ऐकलेली नसते. रोशन तर रेबेलपणाच करायला भाई. ते असंच झालं की लहान लहान लेकराला काय आपलं वयाच्या 18 वर्षापर्यंत, 24 वर्ष 22 वर्षापर्यंत नोकरी लागेपर्यंत जेव बिव घालून करायचं, नंतर ते आपल्या बायापाला सोडून देते. तसं सीन झालं की याचं ऐकूनच चाललेत बिचारायचं, आणि त्यात भरभरून टाकलेत एकदम साईडच्या टीमनी की तुम्ही त्याचं ऐकूनच खेळता, तुम्ही त्याचं ऐकूनच खेळता. आता रुचिताला पण ती एक लाईक राखी पण आली आहे. राखी पण आता शाडी भाई सगळ्यांना तिला भरून देते की सगळ्यात जास्त हाच दिसतोय वगैरे वगैरे. तर त्या एक सीनमुळं पण लाईक ह्यांना थोडं इन्सिक्युरिटी होते की कारण ट्रॉफी तर एकाच्याच घरी जाणार आहे, तर ऑब्व्हियसली भाई सगळे इन्सिक्युअर होतात. तर आता ह्यांना थोडंसं दिमाग लावून खेळायचं आहे. त्यानंतर मग विशाल आणि ह्याचं थोडंसं वाचतं. ती बोलते की यू अगेन्स्ट मी आता होईल, तुझा आता मला बोलू नकोस. एकदम त्याने झिडकारलं, तिला फेकून दिला असं तिला फील झालं रुचिताला. त्यानंतर मग संध्याकाळ होते. मग दुसऱ्या दिवशी सकाळ होऊन मग सगळे नाचतात वगैरे वगैरे. यावेळेस पण स्टील पाण्यामध्ये कोणी जायला नसतं, कारण भाऊ गेलाय घरी. आता घरी एकदम आंघोळ बकेटाने आंघोळ करणार आहे तो सुखाच. स्ट्रॅटेजीज बनू आता फक्त त्यांनी एकच स्ट्रॅटेजी बनवायला पाहिजे की त्यांनी हिनं स्ट्रॅटेजी बनवायला पाहिजे की एकदम छुप्या रुस्तम पद्धतीने, म्हणजे हिनं पण जाईल आणि बाहेर जाऊन दोघं जण मिळून जातील, करण आणि प्राजक्ता. ही स्ट्रॅटेजी मस्त राहणार आहे. त्यानंतर बघ ही राखी सावंत तिकडं सचिन कुमावतला सोडतच नाही ना भाई. राखी सावंत तिथे तिची बायको हाणायची ना भाई, का जगू दे ना त्याला. त्याच्या मांडीवरच जाऊन बसते, त्याला बोलते की मी तुमची चार्जर आहे, तुम्ही लूज झाला होता, तुम्हाला मी स्ट्रॉंग करत आहे, तुम्हाला कधीही लो फील केलं की मला सांगा, मी येते तुमच्याकडं, असं तसं. अरे भाई बस शांत. त्याची बायको तिकडं हे बघत असेल तर काय म्हणत असेल भाई, जरा दम धर राखी तू. त्यानंतर मग इकडं हे किचनच्या समोर हे सीन चालू असतो राखीचा आणि सचिनचा. तिकडं राकेश बापड आणि दीपाली मॅमचं चालू असतं की मला आज लो फील होतंय, मी आज ह्याला खूप जास्तच बोललोय सचिनला की तू लो लेवलचा म्हणजे लोअर आहेस, कॉम्पिटिशन नाही आहेस वगैरे वगैरे, हे बोललोय, मला आता चांगलं नाही वाढत आहे असं हा असं. मग थोडा इमोशनल होतो तो. मग हा
यानंतर मग आपल्याला ते छोटा डॉन दिसतं की भाई बिग बॉस मला आंघोळ करायची आहे, तुम्ही मला आंघोळ घालायला या. अरे माझ्या आईची आठवण यायली मला आणि तुम्ही आंघोळ घालायला या. अरे भाई शेवण्या, बिग बॉस काय बाई एक काय. त्यानंतर म्हणतो मला त्या वॉशिंग मशीनमध्ये टाका ना, मला फिरवा म्हणे, मी गोरा तर होईन म्हणे. असंच असं असंच करून तुला दिसायचंय, कळतंय हे सगळ्यांना कळतंय. म्हणूनच बाहेर आलेलं प्रत्येक जण म्हणते की हा हे लहान नाहीये, हे हरामी आहे भाई. खरंच. नंतर भाई राकेश एकदम प्राजक्तासमोर मग अजून रडतो बिचारा, की प्राजक्ता त्याला विचारते की तुम्ही मला नॉमिनेट केलंस, तुला एवढे जण होते तिथं, विशाल होता, प्राजक्ता होती, तुला ह्यांचा गेम चांगला वाटला का, मलाच का नॉमिनेट केलंस. इवन तुला जर हे रिझन द्यायचं होतं तर म्हणजे दिसत नाहीये झोपलेला कोण आहे असं जे रिझन द्यायचं होतं तर रोशन पण होता, तू रोशनचं नाव का नाही घेतलंस. तर राकेश बापट म्हणतात मी रोशनला का नॉमिनेट केलं नाही ह्याच्या मागे माझी स्ट्रॅटेजी आहे, मी नंतर सांगेल तुला, मी आता नाही सांगू शकत. भाई दोनदा म्हणतात रडतं तिथं. अरे भाई काय स्ट्रॅटेजी आहे तुझी, रोशनला नॉमिनेट न करण्यामागे काय स्ट्रॅटेजी आहे भाई, मला तर कळलं ना भाई. त्यानंतर मग राखी सावंत सांगते की भाई दूध जरा कमी वापरा, दूध कमी आहे राज्यात आपल्या, दुधाचा तुटवडा पडत आहे, तर सगळ्यांनी कमी कमी घ्या, पाणी टाकू टाकू पिया. त्यानंतर मग प्रभू म्हणतं की आज मी सकाळी पाहिलं त्यांनी एक वाटी घेतली, कोणी विशाल दादाने, विशालने एक वाटी घेतली. मग विशाल तर लॅक्टोज इनटॉलरंट आहे हे त्याच्या प्रिय मैत्रिणीने सांगितलंच होतं रुचितानी, पण ऐकायलाच तयार नव्हते. मग विशाल आला, विशालला तो बोलतो की तुम्ही सकाळी एक वाटी घेतली होती ना. तू कोण आहेस, तू मला काय विचारायलास, तू कोण आहेस, तुझी 15 अंडे कुठे. हा विशाल चाल्या, तुला त्यांनी दोनदा दिले होते, दोनदा शानपट्टी करून त्याकडे वापस दिला होता, तुला हे 15 अंडे त्याचे उपकारच काढायचे होते, तर देतोच कशाला भाई तू. या प्रत्येक वेळेस असंच करतो भाई, प्रत्येक वेळेस हाच करतो. यावेळेस ते राखीने इंटरफेअर केलं म्हणून वाचला बिचारा प्रभू. राखी बोलते की तुम्ही मी आल्यापासून पाहते तो कधी पण काही बोलला तरी तुम्ही 15 अंडेच काढता, 15 अंडेच काढता, यावेळेस 15 अंडे देऊन टाक तू प्रभू. मग ते प्रभू देऊन टाकतं 15 अंडे, म्हणतं आतापासून मला बोलायचं, तुम्हाला जे बोलायचं ते मला बोलायचं, बोलू द्या. नुसतं मजा नरड दावत असं बोलताना अंडे 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 करून, आणि ते आवरड भाया 15 अंडे खाल्लं मी वाटतं भाई त्या दिवशी. बाप रे बाप. मग ह्याला आणून देता अंडे, मग आता अंड्याचा मॅटर तर सॉल्व आहे भाई, प्रभू आता बोलू शकतो. फायनली त्याचा बुलंद आवाज एकदम बोलू शकतो तो, त्याचा आवाज ते काढू शकतो. आणि त्यानंतर मग तिथं सिच्युएशन विशाल ॲज युजल विशाल तिथं सिच्युएशन पलटवतो की लाईक तन्वी बोलते की झालं तुझा विषय गंडवला बोले. त्यांना येऊन तिला सांगतो प्रभूला की मला तुझ्यावर असं पर्सनल काही नाही आहे अंड्याचं वगैरे, पण मी तुला 15 अंडी दिले होते आणि तू माझं एक वाटी दूध काढतोयस, त्याच्यावरून मी तुला बोललो. म्हणजे विशाल झाला इथं हिरो. विशाल जाली आहे भाई. ते राखी तिथे त्या प्राजक्ता आणि ह्याला बोलताना दिसते त्यानंतर की लाईक हे विशाल विशाल तिकडच्या साईडला कधी वाटतं की राकेश बापट गेम खेळतोय, कधी वाटतं की तन्वी सगळ्यांना कंट्रोल करते असं करते, पण तन्वीला विशाल पाहिजे, आणि विशालनी पण मला सांगितलंय की तन्वीला आणून दे माझ्याजवळ असून तसं. ही त्या रुचिताला येड्या करायला बघायली माहिती, बिचारी 22 वर्षाची आहे, तिला कळत नसन तेवढं, पण ही तिला भरून देते, एकदम भरू देते. नंतर हीच रागी तिथून उठून जाऊन त्या तन्वीकडे जाऊन बोलते की तू कुछ भी करते रे, हुस्न का यूज करते रे, ऐसे आंखों में एकदम ऐसा आंखों से एकदम गार कर दे, हे कर वो कर, असं कर तसं कर, एकदम त्याला भोलून टाक, त्याला असं एकदम एवढं पटव त्याला की तुझ्या असं एकदम प्रेमात पाडून घे विशालला, कारण तोच जिंकेल, आणि हिला काढून टाक म्हणे, पहिलंच हिला काढून टाक, काही रुचिताला काढून टाक म्हणे तू, आणि तू त्याच्यासोबत राहून अलायन्स करून तू गेम खेळ, असं कर. भाई जाली राखी एकदम ह्याच्यामध्ये आली, त्या एकदम ब्रुटल गेममध्ये आली की लाईक हिला हे एकदम हिनी काय बिघडवलं की तर राखीचं रुचिताला येडं करूनच सोडणार आहे भाई ती जाईपर्यंत. बाप रे बाप. त्यानंतर मग एकदम राऊंड मीटिंग होऊन जाते, सगळ्यांना बोलवतात आणि ते विचारतात की राखी आता तुला ह्यांना कोणतं राशन कार्ड द्यायचं. मग तिथे राखी बोलते की सिल्वर द्यायचे, पण बिग बॉसची स्क्रिप्ट ऑलरेडी रेडी होती. बिग बॉस म्हणला की यावेळेस मला द्यायचे तुम्हाला गोल्डन रेशन कार्ड. मग ह्यांना सगळ्यांना भरू रेशन कार्ड दिलं जातं. त्यानंतर सगळेजण मग मज्जा करतात, लाईक सगळ्यांचं डान्स वगैरे चालू असतं. त्यानंतर तिथे समोरच बसलेले असतात सगळे, दीपाली मॅम नाचतात, एका गाण्यावर डान्स करतात त्या.
त्यांचा डान्स एकदम सुंदर पद्धतीनं डान्स करतात. त्यानंतर मग हे दलिंदर येतात मध्येच. राखी आणि हे नाचते प्रभू. शिट्टी वाजली, गाडी सुटली आणि पदर गेला नवर. काय पदर गेला नवर, काय पदर बाई. त्यानंतर मग सगळे सामूहिक एकदम डान्स करतात. एकदा सिंगर गात असते, त्या गाण्यावर सगळेजण डान्स करत असतात. एकदम लाईक सगळे एकदम खुश राहतात. सगळेजण एकदम टीमअप करून राहतात. पण त्यानंतरच एक टास्क येतो, वेण्या विणायचा येतो. असं एकदम सुंदर पद्धतीने वेण्या विणायच्या असतात. त्यासाठी 2 टीमा केल्या जातात. त्या 2 टीमामध्ये पहिल्या टीममध्ये अनुश्री, विशाल, रुचिता, रोशन, प्राजक्ता, प्रभू हे जण असतात. टीम बी मध्ये तन्वी, राकेश, दीपाली, सागर, सचिन आणि राखी हे जण असतात. मग पहिला राऊंड होतो, त्यामध्ये सगळेजण स्ट्रॅटेजी बनवत असतात. आणि ह्यावेळेस आता लाईक हेनं बॅकफूट घेतल्यामुळे, विशाल बॅकफूट घेतल्यामुळे त्यांना म्हणते की रोशन आणि ह्यांनी स्ट्रॅटेजी बनवा. आणि स्ट्रॅटेजी चांगली बनवली त्यांनी. म्हणजे ऑब्व्हियसली एक अप्रेज करणं एवढी स्ट्रॅटेजी होती त्यांची. आणि त्यांनी वेणी फट वेणी बनवून टाकली. आणि विशाल तिथे एकदम चांगला गेम खेळला की भाई आता हे बिग बॉसच्या रूल बुक्समध्येच नव्हतं की तुम्ही तोडू नाही शकत, हे नाही करू शकत. त्यांनी जे बिग बॉसच्या रूल्समध्ये नाही आहे ते तुम्ही करू शकता बेसिकली. आणि बिग बॉस जर सांगत असेल की हे करू नका तर ते करायचं नसतं. म्हणजे बिग बॉसच्या हिस्ट्रीमध्ये असंच चालत आलेलं आहे की जे रिटर्नमध्ये रूल्स आहेत तेच फॉलो करायचे, बाकी अनरिटर्न काही असेल तर तुम्ही काही करू शकता. तर तसं आहे. तर मग ह्यांनी पहिलं वेणी बनवली, आता त्यानं त्याचं जाऊन तोडून टाकलं. मग तिथून थोडासा गर्दा झाला. त्यात राखी जाऊन त्या याचं वडत असते. त्यानंतर त्या विशालच्या अंगावरती ही बसते, प्राजक्ता बसते, प्राजक्ताच्या वर ही बसते ना, असं करत. अरे भाई राखी ते मरण नाही विशाल भाई. आधीच तेवढी बॉडी आहे, त्याला ती श्वास घेता येत नसेल, त्यात तुमच्या दोघीचं वजन बाप रे बाप कठीण आहे. त्यानंतर ती राखी म्हणते की माझ्या बहिणीची वेणी तोडू नको, माझ्या बहिणीची वेणी तोडू नको प्राजक्तासोबत. ते एक फनी इव्हेंट होता. म्हणजे याच्या टास्क एकदम लाईक चांगला खेळला गेला हा टास्क. आणि म्हणजे मजा आली हा टास्क बघून सगळ्यांना. ह्यामध्ये लाईक राखीचं जे कॅरेक्टर फनी कॅरेक्टर आहे ते चांगलं वाटलं. लाईक कोणाला त्रास न देता ती चांगलं म्हणजे फनी वेमध्ये ती खेळली. त्यानंतर मग फायनल डिसिजन घ्यायचं असतं बजर वाजल्यानंतर. आणि मग लाईक ते दोघंजण डिस्कशन करून, राखी आणि प्राजक्ता डिस्कशन करून टीम एला विनर करतात. आणि आता ते टीम एला विनर झाल्यामुळे तिथंच आता ते त्या राखीची जी बहीण आहे तिच्या दरबारात जायचं आता ह्यांना. आणि दरबारात गेल्यानंतर मग जे त्यांनी कोडं ठेवलं आहे, आता ते कोडं एकदम अतिशय हुशार व्यक्तीला चूज करायचं. आता इथे हुशार व्यक्ती अनुश्री राहील, प्राजक्ता राहील, काय ती रुचिता राहील का विशाल राहील, ह्या 4 जणांपैकी अतिशय हुशार आता कोण आहे ते त्यांना डिसाईड करायचं आहे. आणि जर ते सॉल्व केलं तर तिकडचा एक आदमी विकेट मारायची. आणि जर सॉल्व केलं तर इकडचा एक आदमी सॉल्व केलं तर तिकडचा आदमी विकेट मारायचा. आणि जर नाहीच झालं तर आपल्या टीममधला एक विकेट मारावं लागते. तर आहे यांच्याकडे सॉफ्ट टार्गेट प्रभू म्हणून आहे भाई. बिग बॉसनी पण ते एक लाईक विचार करूनच केलं की ह्यांना जर साईड आउट करायचं असेल तर आता ह्यांच्या टीममध्ये प्रभू एक आहे, लाईक ए टीममध्ये प्रभू एक आहे त्या टीमचा, तर काढू शकतात प्रभूला. आणि प्राजक्तालाही काढू शकतात कारण प्राजक्ताची ऑलरेडी कॅप्टन्सी झालेली आहे. आणि आता हे बी टीममध्ये एक तर पहिला ऑप्शन त्यांच्याकडे सचिन आहे, दुसरा सागर आहे, 2 ऑप्शन त्यांच्याकडे ऑलरेडी आहेत. आणि तिसरा बी ऑप्शन आहे त्यांच्याकडे राखी सावंत, राखीलाही ते काढू शकतात. उरतातच कोण, तन्वी दीपाली आणि राकेश, तिघापैकीच मग कॉम्पिटिशन होते. म्हणजे तिघा आणि हे बाकीचे जे आहेत. तर असे स्ट्रॅटेजी बिग बॉस पण करते. आता कॅप्टन्स बनण्यामध्ये ह्या ज्या घराचं रेकॉर्ड आहे ते एकदम अतिशय बेकार रेकॉर्ड आहे. कारण आत्तापर्यंत फक्त 3 आय थिंक तीन कॅप्टन बनलेले आहेत. कारण बिग बॉसने एकदा तर दोन कॅप्टन बनायचा टास्क दिला होता, तेव्हा पण नाही बनू शकले. फक्त पहिली कॅप्टन प्राजक्ता आहे, दुसरा तो आय एम युअर कॅप्टन आयुष संजीव ते दुसरा, आणि तिसरावाला सागर आहे. तर 3च कॅप्टन बनलेत. आणि हे चौथा राखी तर ते फोर्सफुली कॅप्टन बनल्यासारखे झालेले, ते बिग बॉसने दिला हातात आणून. तर तसं झालेलं आहे ते. तर असा होता आजचा एपिसोड. कसा वाटला तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अशाच फनी आणि इंटरेस्टिंग रिव्ह्यूजसाठी आपल्या यशक्स मराठीच्या रिव्ह्यू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या.